नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं ब्रिज कोर्समध्ये इयत्ता 10वी विषय इंग्रजी आणि आपण बघतोय दिवस 21वा म्हणजे एलो स्टेटमेंट मधली ही एलो स्टेटमेंट 10 मधली ही सेकंड ऍक्टिव्हिटी. चला तर सुरुवात करूया. अंडरस्टँडिंग न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग हे आपण एलो स्टेटमेंट 10च्या फर्स्ट ऍक्टिव्हिटीमध्ये पाहिलंच होतं. इन्स्ट्रक्शन्स काय टीचर्स तुमच्यासाठी ते बघूया. इंट्रोड्यूस द ऍक्टिव्हिटी इन सिम्पल लँग्वेज. सोप्या भाषेमध्ये ऍक्टिव्हिटी तुम्ही विद्यार्थ्यांना सांगा. टेल द इम्पॉर्टन्स ऑफ द ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटीचं महत्व सुद्धा तुम्ही त्या स्टुडंट्सला द्या. एनकरेज द लर्नर्सला तुम्हाला इथे एनकरेज करायचंय. आज द लर्नर टू आयडेंटिफाय न्यू कन्स्ट्रक्शन थ्रू रीडिंग. वाचनामधनं नवीन कन्स्ट्रक्शन्स ज्या तुमच्या समोर येत आहे त्या तुम्ही समजून घ्या. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. तुमच्यासाठी काय इन्स्ट्रक्शन्स आहे त्या बघा. रीड द पॅसेज केअरफुली. जो पॅसेज तुम्हाला दिलेला असतो तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा. याच्यात नाही दिलेला पण शक्यतो तुम्हाला जो पॅसेज दिलेला असतो तो तुम्ही व्यवस्थित वाचायचा. पार्टिसिपेट ऍक्टिव्हली. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही असा चांगला प्रतिसाद द्या. योग्य पद्धतीने पार्टिसिपेट करा. टेक हेल्प ऑफ युअर पॅरेंट्स, टीचर अँड फ्रेंड्स. तुमचे पॅरेंट्स, टीचर्स आणि तुमचे जे मित्र असेल त्यांची तुम्ही इथे मदत घ्यायची आहे. लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा आपल्याला आता काय दिलेली याच्यामध्ये एकदम सोपी आहे. आपण बघूया मागच्या सारखीच आहे ती लर्निंग ऍक्टिव्हिटी सुद्धा. रीड द फॉलोइंग सेंटेन्स केअरफुली अँड डू ॲज डायरेक्टेड. आता ते डू ॲज डायरेक्टेड म्हटलेले पण त्याच्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी ते सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके. आता फर्स्ट मी डू ॲज डायरेक्टेड कडे बघतो त्याच्यावरनं आपण सेंटेन्स आयडेंटिफाय करू. आयडेंटिफाय अँड इंटरोगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट इट. आता ह्याच्यातलं इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स कोणतं आहे? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं त्याच्यामध्ये आपण एक प्रकारचा क्वेश्चन विचारतो. मग पहिलंच सेंटेन्स आहे वेअर डिड यू फाइंड इट. हे कुठे सापडलं तुला? हे झालं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. सेकंड, आयडेंटिफाय एक्सक्लामेटरी सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. अबव सेंटेन्स मधलं एक्सक्लामेटरी सेंटेन्स एक्झॅक्टली कोणतं आहे ते शोधायचं. तर मोस्ट ऑफ द टाइम ज्या सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क्स तुम्हाला दिसेल, ही सिंपल मेथड सांगतो मी तुम्हाला, ते सेंटेन्स एक्सक्लामेटरी सेंटेन्स असतं. बघा जसं ओ माय प्युअर मिथाल्डी, हाऊ यू हॅव चेंज्ड. म्हणजे हे झालं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. थर्ड, आयडेंटिफाय अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. आता इम्परेटिव्ह सेंटेन्स आपल्याला शोधायचंय. मग बघा, फेच द मर्चंट ॲट वन्स, ह्याला म्हणतो आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स. पुढचं फोर्थ, आयडेंटिफाय अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स अँड राईट. असर्टिव्ह सेंटेन्स सापडवणं एकदम सोपं असतं. सिंपल सेंटेन्स असतं एकदम ते. दीज बर्ड्स अँड लीव्स आर कॉल्ड फ्लशेस. असर्टिव्ह सेंटेन्स झालं एकदम सोपं. नंतर आयडेंटिफाय अ सेंटेन्स इन विच वी फाइंड अन इन्फिनिटिव्ह. आपल्याला कोणतं असं सेंटेन्स आहे की त्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह सापडतंय? तर बघा, ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. हे झालं इन्फिनिटिव्ह. याच्यात आपल्याला इन्फिनिटिव्ह सापडता. लास्ट बघा, आयडेंटिफाय सेंटेन्स इन विच फाइंड मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. असं कोणतं सेंटेन्स आहे की त्याच्यात मेन क्लॉज पण आहे आणि सबऑर्डिनेट क्लॉज सुद्धा आहे? तर बघा, हे द वॉल वॉज सो ब्रॉड, हे झाला मेन क्लॉज आणि त्याच्यानंतरचं सेंटेन्स दॅट नंतरचं हे सबऑर्डिनेट क्लॉज होईल. दॅट पीपल कुड नॉट स्टँड अँड वॉक ऑन इट, हे झालं सबऑर्डिनेट क्लॉज. समजतंय? आता सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी किंवा डेमो मध्ये बघा काय आपल्याला दिलेलं. फॅसिलिटर शो अ डेमो ऑफ द ऍक्टिव्हिटी. ठीक आहे. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. पूर्ण ग्रीक आर्मी झोपलेल्या सिटीमध्ये, म्हणजे जेव्हा सिटी झोपली होती तेव्हा मध्ये घुसले. दिस इज अन असर्टिव्ह सेंटेन्स. एक असर्टिव्ह सेंटेन्स आहे. देअर आर थिंग्स यू वॉन्ट टू से. देअर आर थिंग्स यू वॉन्ट टू से, हे झालं वी फाइंड अन इन्फिनिटिव्ह टू से. इथे आपल्याला टू से हे काय झालं, इन्फिनिटिव्ह सापडलं इन सेंटेन्स मध्ये. कळतंय? मग आता प्रॅक्टिस बघा, आपण काय प्रॅक्टिस म्हणून काय करू शकतो. फॅसिलिटर्स गिव्स मेनी सेंटेन्सेस टू अंडरस्टँड न्यू कन्स्ट्रक्शन्स थ्रू रीडिंग. तुम्हाला न्यू कन्स्ट्रक्शन समजायचे रीडिंग मधनं, समजून घ्यायचे.
लर्नर्स हॅव टू आयडेंटिफाय डिफरंट टाइप्स ऑफ कन्स्ट्रक्शन थ्रू रिडिंग. वाचनातनंच हे तुम्हाला समजून घ्यायचं की ॲक्च्युली हे मेन क्लॉज आहे का, सबऑर्डिनेट क्लॉज आहे का, याच्यामध्ये सिम्पल सेंटेन्स कुठलं किंवा कंपाऊंड सेंटेन्स कुठलं, याच्यात इन्फिनिटिव्स कसे ओळखायचे, फायनाईट वर्ब कसे ओळखायचे, इनफायनाईट वर्ब कसे ओळखायचे, हे आपल्याला कळलं पाहिजे रिडिंग करताना. आता एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये बघा तुम्हाला काय दिलंय. रीड द सेंटेन्स अँड डू ॲज डायरेक्टेड. परत तुम्हाला सेंटेन्स दिलेले आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते फॉलो करायचं. बघूया, मी डू ॲज डायरेक्टेडकडे डायरेक्ट वळतो. आपण बघूया आन्सर्स मी तुम्हाला दिलेलेच आहे. फाइंड अँड राईट अँड इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. जे सेंटेन्स दिले त्याच्यातलं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कोणतं हे तुम्हाला ओळखायचं. मग इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स बद्दल मी तुम्हाला काय सांगितलं होतं की ज्याच्यात क्वेश्चन्स दिलेले आहेत तो इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. मी इथे कोणता आहे, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. सेकंड, फाइंड अँड राईट अँड असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. वर दिलेल्या सेंटेन्समधनं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स एक्झॅक्टली कोणतं आहे ते शोधायचं. तर मग ही बिगॅन टू पेंट फ्रॉम द एज ऑफ 12, हे झालं असर्टिव्ह सेंटेन्स. नंतर फाइंड अँड राईट अ कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. आता कंपाऊंड सेंटेन्स आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये. ही स्माइल्ड ॲट मार्जरी अँड गेव्ह हर अन ॲपल, हे झालं कंपाऊंड सेंटेन्स. फोर्थ, फाइंड अँड राईट अँड इम्परेटिव्ह सेंटेन्स फ्रॉम द अबव सेंटेन्स. वर दिलेल्या सेंटेन्समधनं इम्परेटिव्ह सेंटेन्स एक्झॅक्टली कोणतं ते शोधू आपण. थ्रो द बिट्स आउट ऑफ धिस विंडो, हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. कळतंय? ओके. आता इव्हॅल्युएशन बघा काय आपलं. आयडेंटिफाय अँड राईट सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स फ्रॉम द कोर्स बुक. आपण या गोष्टी शिकलो इथून. सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कसं ओळखायचे हे शिकलो. मेक अ लिस्ट ऑफ इन्फिनिटिव्स. इन्फिनिटिव्सची तुम्ही लिस्ट करून ठेवा. दीक्षा ॲपचा QR कोड इथे दिलेला नाहीये. माय टेक अवे टुडे आय लर्न. काय शिकलो मग आपण, टू आयडेंटिफाय द मेन क्लॉज अँड सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज कसा शिकायचा हे आपण इथे पाहिलं. टू अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. इन्फिनिटिव्स सुद्धा आपण इथे अंडरलाईन करायला शिकलो. टू आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ सेंटेन्स. सेंटेन्सचे प्रकार कोणते कोणते त्या गोष्टी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकलो. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.